पुढच्या बातमीकडे वळूया। विमानाच्या तांत्रिक बिघाड झाल्यानं मंत्री गिरीश महाजनांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीच्या पुण्याकडे जाणाऱ्या विमानामध्ये हा बिघाड झाला, तर विमान थांबवण्यात आल्यानं मंत्री महाजन यांनी खासगी वाहनाने संभाजीनगर विमानतळ गाठून पुण्याचा मार्ग धरलाय। 1.5 तासाच्या दुरुस्तीनंतर विमान पुण्याला रवाना झालं अशी माहिती विमान अधिकाऱ्यांनी दिली। निलेश चव्हाणला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर शिवाजीनगर न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली असून निलेशवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे। राजकारण बाजूला ठेवा, वैष्णवीला न्याय मिळणं महत्त्वाचं आहे। वैष्णवीला न्याय मिळाला नाही तर पुढे अनेक वैष्णवी निर्माण होतील अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यद यांनी दिली आहे। बहुचर्चित ठाणे एलिव्हेटेड रोड आणि टनल प्रोजेक्टला पुन्हा एकदा ब्रेक लागलाय। या प्रकल्पांचं कंत्राट रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय। सार्वजनिक हिताचं कारण देत दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या निविदा रद्द करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीची सुरुवात डोंबिवलीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबत सातत्याने चर्चा होतीये, मात्र याबाबत शरद पवारांना विचारलं असता शरद पवारांनी याबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे। शरदचंद्र पवार पक्षाचा पॅनल असावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। यासाठी कार्यकर्त्यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली। पाटण तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। हिंदूराव पाटील यांनी मुंबईत भाजपा कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली, तर भाजपमध्ये प्रवेश बाबत चर्चा देखील झाल्याची माहिती आहे। सरकारने धनगर समाजाला दिलेला शब्द पाळावा अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे, तर अजित पवार जातीवादी असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। या प्रक्रियेत मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। गोकुळ दूध संघावर महायुतीचीच सत्ता आल्याचा दावा शौमिका महाडिक यांनी केलाय। तसेच त्यांनी सोशल मीडियावर नावीद मुश्रीफ यांना शुभेच्छा देत सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। मी म्हणेल ते खरे अशा मगरूर वृत्तीला ही अध्यक्ष निवड चपराक असल्याचं म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। एखाद्या पदावर गेल्यानंतर बोलताना भान असावं। अलीकडच्या काळात मारा आणि झोडा याप्रमाणे वक्तव्य केली जातात। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांवर भाष्य करताना संवेदनशील राहून भाष्य करावं असं सदाभाऊ खोत म्हणाले। ईव्हीएम मशीन गेले किमान 3 आणि कमाल 5 वर्ष लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। मात्र या निवडणुकांसाठी तब्बल 1 लाख ईव्हीएम यंत्रांची आवश्यकता असल्यानं या निवडणुका 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता आहे। तुळजाभवानी देवीच्या पवित्र मंदिरातील गोमुख आणि कल्लोळ तीर्थकुंडातील नैसर्गिक झऱ्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने या पवित्र कुंडांचे झरे खळखळून वाहत आहेत। मे महिन्यात उन्हाळ्यातही हे झरे भरभरून वाहत असल्याने भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्षात गेल्या 5 महिन्यांमध्ये 22 जणांचे बळी गेलेत। अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली। बैठकीला वनाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली।
अमरावतीच्या अंजनगाव शहरात पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। शहरात निकृष्ट दर्जाची कामे आणि कचरा व्यवस्थापनात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय, तर चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पन्नगेश्वर खासगी साखर कारखान्याच्या 390 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या 2 वर्षापासून वेतन मिळालं नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली, तर थकीत वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्या गावातील क्रीडा संकुल अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले। कोथळी गावातील क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे, तर क्रीडा मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी क्रीडा प्रेमींकडून केली जाते। शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TET परीक्षेत लातूर शहरातील काही केंद्रांवर मोठा गोंधळ दिसून आलाय। केंद्रावरील कर्मचारी जयंत माने हे परीक्षार्थींना प्रवेश देण्यावरून हुज्जत घालताना दिसून आलेत, तर कर्मचाऱ्यांनी हाताला धरून परीक्षा केंद्राबाहेर काढल्याचा आरोप देखील पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे। मालेगावच्या भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमण हटविण्यास मुंबई हायकोर्टाने 17 जून पर्यंत स्थगिती दिली आहे। यामुळे अतिक्रमण धारकांना मोठा दिलासा मिळालाय। किल्ल्याभोवती 300 पेक्षा जास्त अतिक्रमणग्रस्त घरं आहेत। शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कर्जमाफी होणार नाही। बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटलांनी हे वक्तव्य केले। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। दुरुस्तीसाठी 4 ते 5 दिवस लागणार असून काही दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे। जळगावच्या समतानगर आणि हरिविठ्ठल नगरात डेंग्यूचे 16 संशयित रुग्ण आढळून आलेत। त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्यात, तर संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। मुंबईमधील मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर कोकणच्या समुद्रातील पहिला बंधारा आंजर्ले या ठिकाणी होत आहे। आंजर्ले खाडी आणि समुद्राच्या मधोमध होणाऱ्या बंधाऱ्याचं काम संथ गतीने सुरू असल्याने नाराजी व्यक्त होतीये। आंबेगाव तालुक्याच्या लोणी पहादरा परिसरात बिबट्याची दहशत पाहायला मिळतेय। लोणी शिरदाळे रस्त्यावरील भर दिवसा बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। जळगाव विमानतळावरून फ्लाय 91 कंपनीच्या पुण्याकडे जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने जळगाव विमानतळावर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागलाय। या विमानामध्ये मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते। कुडाळमध्ये तहसीलदार प्रशासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या रंगीत तालीममध्ये कुडाळ महामार्ग विभागाचे अधिकारी नापास झालेत। महामार्गावर आपत्ती घडल्याचं कळवल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी संबंधित विभागाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दाखल झाला नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत परीक्षा भवन बांधलं जातंय। या इमारती समोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवींचं 21 फुटी स्मारक उभारण्यात आलंय। या स्मारकासाठी राज्य सरकारने 14 कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे। राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू होती। शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती। कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी 3 दिवस म्हणजे 1 जून पर्यंत गड पर्यटकांसाठी बंद राहणार आहे। सिल्लोडमध्ये किरकोळ कारणावरून एका युवकाला फळ व्यावसायिकांनी बेदम मारहाण केली। या घटनेमुळे 2 गट आमने-सामने आलेत, तर या प्रकरणी 15 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडचे बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेंवर 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सामाजिक शांतता भंग करण्याच्या प्रयत्नांसह मंत्री संजय सिरसाट यांची बदनामी केल्याच्या आरोपात हे गुन्हे दाखल करण्यात आले।
पुण्याच्या मुकुंदनगर परिसरात मंदिरातील दानपेटीतून पैसे चोरीला गेल्याची घटना घडली आहे। चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली। महादेव गिरमकर असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। नवी मुंबई बाजार समितीने सेस न भरता 5,000 टन तुरीचे 200 कंटेनर आणल्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली। आयातदारांचा 1,11,48,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने देविदास नाना शिंदे याला अटक केली आहे। त्याने लड्डा यांच्या घरातील सोन्याची टीप पाहिली। आरोपींनी रेकी करण्यासाठी वापरलेली 4 चाकी आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जत तालुक्यातील बाज येथील शाखेत शाखाधिकारी आणि लिपिकाकडून शासकीय निधीमधून सुमारे 30 लाखांच्या अपहाराची चौकशी सुरू आहे। बँकेने शाखाधिकारी संदीप सोलनकर आणि शिपाई कोंडीबा खरात या दोघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांना वेग आलाय आणि याचा वेग अजून वाढावा, तसेच मुंबई नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। तसेच नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी असंही शिंदे यांनी अधिकाऱ्यांना बजावले। ईवे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 5,000 इलेक्ट्रिक बस भाडेतत्वावर घेण्याबाबत करार करण्यात आला। प्रवाशांना या बसेसच्या माध्यमातून सुविधा मिळवण्यासाठी नवीन वेळापत्रकानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ई बसचा पुरवठा करावा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले।